ओबीसी आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे. वस्तुतः या संदर्भामध्ये एक अतिशय चांगला व्हिडिओ आम्ही पूर्वीच केलेला होता की मुळात हे जे आरक्षण आणि त्यामुळे मिळणाऱ्या सरकारी जागा, सरकारी नोकऱ्या यांचं प्रमाणच किती आहे. एकूण सगळ्या लोकसंख्येच्या जेमतेम 2.5% सुद्धा नाही इतके फक्त सरकारी नोकरदार आणि त्याच्या संबंधातले बाकीचे सगळे लाभार्थी म्हणजे 3 कोटीच्या जवळपास काहीतरी तो आकडा येतो. 135 कोटीच्या भारतामध्ये फक्त 3 कोटी लोकांच्या रोजगाराची सोय आरक्षण, सरकारी नोकरी आणि याच्या निमित्ताने मिळू शकते. दुसरा एक शैक्षणिक आरक्षणातला मुद्दा आहे. आता जर काही मेडिकलच्या आणि MBAच्या आणि इंजिनिअरिंगच्या काही उच्च पद म्हणजे VGTI किंवा IIT सारख्या जागा जर वगळल्या तर कुठेही आता मुळात प्रवेश मिळत नाही असा मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. तुम्ही त्याचं एक विशिष्ट शुल्क भरा तर तुम्हाला कुठल्याही याला प्रवेश मिळू शकतो आणि शुल्काची व्यवस्था आपल्याला त्यांना शिष्यवृत्ती देऊन सोडवता येऊ शकते. त्यासाठी आरक्षणाची गरज नाही. आता विचार करा की हे जे सगळं आरक्षणाच्या नावाखाली राजकीय आरक्षण विशेषतः आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळावं म्हणून जो गोंधळ चालू आहे तो किती व्यर्थ आहे. आपण फक्त ओबीसीचा विचार करूत, बाकीच्यांचा मी विचार करत नाही. SC STच्या आरक्षणाचा विषय थोडासा वेगळा आहे. ज्यांच्यावरती शतकानुशतकं जाणीवपूर्वक त्यांच्यावरती अन्याय केला गेला आणि मुख्य प्रवाहापासून बाजूला ठेवलं म्हणून त्यांना आरक्षणामुळे आपण प्रवाहात आणण्याचं काम, आणि तेही व्यक्तीला नसून समूहासाठी आहे आणि तेही आर्थिक पायावरती नाही. म्हणजे आर्थिक स्थिती संपन्न झाली तरीही दलिताला प्रतिष्ठा प्राप्त होत नाही समाजामध्ये, असा तो थोडासा गंभीर आणि गुंतागुंतीचा विषय आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय असा नाही, हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. ओबीसी हे गावगाड्याच्या मुख्य प्रवाहामध्ये शतकानुशतकं होते. गावगाडा ज्याला म्हणतात, रीना अत्रेंचं जे पुस्तक आहे अतिशय सुंदर असं, त्याच्या मध्यभागी जसा शेतकरी, कुणबी, शेती पिकवणारा जसा आहे त्याच्या भोवतीचे जे सगळे त्याचे आरे आहेत हे 12 बलुतेदार म्हणजे ओबीसी. हे सगळे ज्यांच्यामध्ये काही ना काहीतरी हुनर ज्याला म्हणतो आपण, कौशल्य म्हणतो, आताच्या नवीन भाषेमध्ये स्किल डेव्हलपमेंट नावाची जी गोष्ट आहे ज्याच्यावरती खूप मोठी चर्चा चालते आणि स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम ह्युमन रिसर्च मानव विकास संसाधन मंत्रालयाने कसा काढला वगैरे सगळं मोठी बॉम्ब केली जाते. MBAमध्ये ते शिकवलं जातं, शिक्षण क्षेत्रामध्ये ते शिकवलं जातं. हे जे सगळं कौशल्य विकासाचं काम हे सगळे ओबीसी शतकानुशतके आपल्या घरामध्ये करत आलेले आहे. सुताराचा पोरगा सुतार होतो, त्याच्यामधल्या सामाजिक प्रतिष्ठेचा विषय थोडासा बाजूला ठेवा किंवा त्याला मिळणाऱ्या पैशाचा. दलितांच्या बाबतीमध्ये जो प्रतिष्ठेचा प्रॉब्लेम होता तो तसा ओबीसीमध्ये नाही. ओबीसीमध्ये फक्त आर्थिक व्यवहार आपल्याकडे कुंठित झालेला होता. बार्टर सिस्टीमप्रमाणे त्याला विशिष्ट धान्य दिलं आणि त्यांना काम करावं, त्याचं योग्य मूल्यमापन होत नव्हतं. एवढाच फक्त अडचणीची गोष्ट होती आणि ती स्वातंत्र्याच्या नंतर बऱ्याच प्रमाणामध्ये दूर झाली. म्हणजे गावामध्ये गावकीच्या सगळ्या लोकांचं काम म्हणून जो सुतार काम करायचा आणि त्याची काही प्रमाणामध्ये उपेक्षा व्हायची आर्थिकदृष्ट्या, त्याला तुलनेनं तेवढी प्रतिष्ठा भेटायची नव्हती. दलितांसारखं प्रतिष्ठा नव्हती किंवा गावगाड्याच्या बाहेर हाकलून दिला असं नव्हतं. हा सुतार जेव्हा आता शहरामध्ये आला आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये काम मिळायला लागलं. तुमच्याकडचा लोहार गावामध्ये जो अडकलेला होता आणि तुलनेनं त्याला तेवढी कामं भेटत नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त चांगली कामं, आणि आता तो अतिशय व्यग्र होऊन गेला त्याच्यामध्ये. त्याला वेळ भेटत नाही. तुम्ही सगळ्या कारागिऱ्यांचं घ्या किंवा अगदी दलितांमधली एक जात चांभार जी त्याच्यामध्ये होती, ज्याला आता सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसायामध्ये इकडे संधी भेटली आणि टॅनिन इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आजही संधी आहे. अगदी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्याकडच्या दलितांमधला पण एक भाग येतो. महार किंवा मांग आणि कोलाटी ह्या सगळ्या जाती संगीताच्यासाठी वर्षानुवर्ष त्यांच्या DNA मध्ये संगीत आहे. संगीत क्षेत्रातले कितीतरी नामवंत कलाकार या जातीतले आहेत. त्यांना उलट त्या जातीचं म्हणून संरक्षण द्यायची गरज नसून ते इतरांना कसे संरक्षण देतात हा मुद्दा आहे, किंवा इतरांना कसं शिकवतात असा मुद्दा आहे. तुम्ही त्यांना ह्या नवीन स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये, स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये जेव्हा एक विशिष्ट संरक्षणाची व्यवस्था आली आणि आरक्षण प्राप्त झालं, त्याच्यामध्ये त्यातून दुर्दैवाने घडलं असं की त्यांचं जे काही पारंपरिक त्याचं कौशल्य हातामध्ये होतं ते गेलं आणि नवीन व्यवस्थेमध्ये तुम्ही अजूनही पुरेशा संख्येने सगळ्यांना समाविष्ट करून घेऊ शकलेले नाही आहेत. म्हणजे हातातलं सुटलं जे होतं ते, म्हणजे आहे ते विटवायचं, नसलेलं भेटवायचं अशी जी आपल्याकडं म्हण आहे, त्यांच्यामध्ये जे कौशल्य होतं अजूनही आहे. चित्रकारितेच्या बाबतीमध्ये बघा तुम्ही, जे सुतार पारंपरिकरित्या किंवा न्हावी आपल्याकडचा, हा जो न्हावी होता, शिंपी घ्या
किंवा तुम्ही परीट घ्या, ह्या सगळ्या जाती जमाती बघा, त्यांच्याकडचे जे कौशल्य होतं त्या कौशल्याचा वापर करून आज मोठ्या प्रमाणात सर्व्हिस इंडस्ट्री, सेवा व्यवसाय त्यांनी शहरामध्ये व्यापलेला आहे. तोच गावाकडचा न्हावी जेव्हा शहरामध्ये येऊन सलून टाकतो, त्याच्या हाताखाली त्याचा मुलगा, पुतण्या, भाचा काम करतात, शिकतात. सरकारी व्यवस्थेमध्ये त्यांना शिकायला भेटत नाही. जावेद हबीबकडे जाऊन ते सर्टिफिकेट आणतात आणि आपलं पारंपरिक कौशल्य वापरून पुढे जातात. तुमच्या असं लक्षात येईल की बलुतेदार हा सगळा ओबीसी, मी सगळं एकत्र म्हणतो, त्याच्यामध्ये काही दलित जाती पण आल्या. आपल्याकडे सेवा, अगदी मुसलमानसुद्धा सेवा व्यवसायामध्ये फार मोठ्या प्रमाणात मुसलमान कारागीर आपल्याकडे होते. सर्व्हिस इंडस्ट्री, सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. GDP मधला त्याचा वाटा आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे प्रोडक्शन, उत्पादन, शेती यापेक्षाही सर्व्हिस इंडस्ट्री खूप मोठी झालेली आहे आणि ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे ओबीसी आजही कार्यरत आहेत. मग जेव्हा आपण आरक्षणाचा असा मुद्दा घेतो आणि त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतो आणि असं काही आव आणतात, काही मोजक्या लोकांना ते आमदार, खासदार, ते तर सोडाच, हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिकेचा नगरसेवक हे होण्यामध्ये तुम्ही त्यांना अडकवले, असे फार मोजके आहेत. ही सगळी मिळून संख्या संपूर्ण भारतातली सरकारी नोकऱ्या, म्हणूनच आम्ही तो आकडेवारी सातत्यानं मांडतो आहोत की सगळ्या सरकारी नोकऱ्या आणि हे असे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे सगळे मिळून 2.73 करोड, एकूण 2.5% सुद्धा होत नाही सगळ्या समाजाच्या. आणि विषय मात्र असा, जसं स्पर्धा परीक्षांमधून निवडले किती जातात, 15-15, 16-16 लाखामधून फक्त 900, 950, 1000च्या आतमध्ये IAS निवडले जातात. बसतात किती आणि त्याच्यामधून उत्पन्न किती, म्हणजे त्याच्यामधून प्रत्यक्ष निवडले किती जातात. मग हे सगळं मोठं भ्रम काय पसरवलेलं आहे, हे चालू काय आहे. म्हणजे तुम्ही आता जसं काही हा असा आरक्षणाचा प्रश्न उभा करताय की सगळ्या सर्वसामान्य ओबीसी जनतेचा प्रश्न आहे. ओबीसीमधून 27% आरक्षण मिळालं असं तुम्ही गृहीत धरा. असं ह्या 27% आरक्षणमधून किंवा ओबीसींच्या, आता दलितांच्या आरक्षणामधून, ह्या सगळ्यातून नेमकं त्या तरी जाती जमातीतल्या किती लोकांचं भलं झालं. म्हणजे तुम्ही काय सांगता आहात की फक्त ज्याला कोपराला गुळ लावणे आपण म्हणतो ना, की खाता येत नाही, तसं तुम्हाला आरक्षण भेटेल असं सांगून टाकायचं. मराठा मोर्चे जे प्रचंड प्रमाणामध्ये निघाले, का तर आम्हाला ओबीसीमध्ये टाका आणि आम्हाला आरक्षण द्या. म्हणजे प्रत्यक्ष मराठ्यांचा प्रश्न हा जसं शेतीचा प्रश्न सुटला म्हणजे मराठ्यांचा प्रश्न सुटू शकतो, त्याच पद्धतीनं सेवा व्यवसायाला अजून चांगल्या संधी उपलब्ध करून देणे, सेवा व्यवसायासाठी पोषक वातावरण तयार करणे, हे ओबीसीच्या उत्थानाचा एक कलमी कार्यक्रम असू शकतो, आरक्षण असू शकत नाही. शेतीचा प्रश्न सुटणे हा मराठा समाजासाठी एक कलमी कार्यक्रम असू शकतो, आरक्षण असू शकत नाही. दलितांच्या हातामध्ये सुद्धा जे सेवा व्यवसायाचं कौशल्य होतं त्याच्या प्रोत्साहनासाठी वातावरण तयार करणे, त्याला अनुकूल अशी धोरणं राबवणे, हे त्याच्यासाठी उत्तर असू शकतं. राखीव जागा हा अतिशय मर्यादित प्रमाणात, म्हणजे सवर्णांमधल्या सुद्धा ज्यांच्या घराण्यामध्ये ही पदं होती त्यांच्याच पुरता काही एक फायदा त्याला होऊ शकला, एकूण समाजाला त्याचा फायदा झालेला नाही. म्हणजे हे सगळे सरकारी नोकरी, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांचं एक भूलभुलैया तुमच्या डोळ्यासमोर उभं करतात, तो अतिशय मोजक्या लोकांचा असतो. जादूगार जसं जादू करून एकाचे 2 करतो आणि आपलेच पिलांटू जसे समोर बसवलेले असतात त्यांना बोलून त्यांचा फायदा झाला असं दाखवतो, किंवा विशेषतः जुगार खेळणारा त्याचाच कोणीतरी सहाय्यक तिथं बसलेला असतो, 2चे 4 कसे होतात त्या माणसाचे दाखवतो, बाकीच्यांच्या 2चे 4 होत नाही, 4चे 2 होतात उलटं. हे सगळं माहीत असताना प्रत्यक्ष संपत्तीचं निर्माण हे फक्त शेती आणि शेतीमध्ये होतं. एका दाण्याचे 1000 दाणे फक्त शेतीमध्ये होतात, कुठेही होत नाही. 1 किलो लोखंडाचे 10 किलो लोखंड घडत नाही. ते बाकी सगळं घडवण्याची किमया हे ओबीसी करतात, ज्याला आपण कुशल कामगार म्हणतो आपण. त्याचं एखाद्या मूळ कच्च्या मालाचं रूपांतर अतिशय चांगल्या अशा बाजारपेठेतल्या उत्पादनावरती करण्याचं काम हे मधले जे सगळे लोक असतात, उत्पादक, सर्जक, सेवा व्यवसायातले लोक करत असतात. आणि ह्या सगळ्यांच्या माथी स्वातंत्र्याच्या नंतर, जुनं तर जाऊ द्या, समाजवादी व्यवस्थेनं कायम ह्यांची उपेक्षा केली. आणि ज्याला आम्ही बांडगुळं म्हणतो, असे जे नोकरदार आहेत, असे जे सरकार, हे जे लोकसेवक ज्याला म्हणतो, जनतेचे जे प्रतिनिधी आहेत, हे सगळे बांडगुळं आहेत. हे काही उत्पादक वर्ग नाही आहे. आणि महत्त्व कशाला आलं की त्याला आलं, म्हणजे दलालांना, आडत्यांना, बिचोलियांना, मधल्या लोकांना नको तेवढं महत्त्व आलं. आणि बाकीचे जे प्रत्यक्ष करणं होते, त्या दुष्यंत कुमारची कविता आहे ना, दुकानदार तो मेले में लुट गए यारो, तमाशबीन दुकान लगा के बैठ गए. म्हणून लक्षात घ्या की आरक्षण हा मुद्दा फक्त मुठभरांच्या सोयीसाठी असतो आणि ते
की जे सत्ताधारी म्हणजे राजकीय पक्षाचे जे फायदे ज्यांना उचलायचे आहेत, बाकीच्यांसाठी त्याचा काहीही फायदा होत नाही. ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरची ही उसंतवाणी. ओबीसींच्या नावे सुरू रामायण, पडे आरक्षण संकटात. दलितांच्यावर झाला जो अन्याय, त्यावरी उपाय शोधला हा. परी ओबीसींची नाही ऐशी स्थिती, उद्योगी वृत्ती रक्तामध्ये. आरक्षणापायी वाढते पंगुत्व, त्यालाच महत्त्व दिले किती. 3% ना भेटे लाभ ज्याचा, साऱ्या समाजाचा बुद्धिभेद. राजकारणाने कुजवला मेंदू, बनवले भोंदू कष्टहीन. कांत जगभर खुल्या साऱ्या संधी, कांत जगभर खुल्या साऱ्या संधी. आरक्षणे मंदी प्रतिभेला, आरक्षणे मंदी प्रतिभेला. या आरक्षण धोरणामुळे ते समजा लागू झालं, माझा त्याला काडीचाही विरोध नाही. हे समजा तुम्ही गृहीत धरा की 27% काय 25% जे काय कोर्ट मान्य करेल तेवढं आरक्षण भेटलेलं आहे आणि त्याप्रमाणे निवडणुका होणार आहेत. त्यांना काही फरक पडत नाही एकूण ओबीसीच्या स्थितीमध्ये. आणि खुल्या जागेमधून ओबीसीनी निवडणूक लढवू नये कोणी सांगितलं? आज ज्या राजकीय पक्षांनी ह्याच्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत त्यांना माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्हाला जर ओबीसीचं भलं करायचं असेल, तुम्हाला जर दलितांचं भलं करायचं असेल, तुम्हाला जर महिलांचं भलं करायचं असेल तर कायदा बाजूला ठेवा. आत्ता ज्या खुल्या जागा आहेत त्या सगळ्या खुल्या जागांमधून तुम्ही 25% जागा ओबीसींना देऊन दाखवा. तुमच्याकडून तुम्ही महिलांना जागा देऊन दाखवा. दलितांसाठी जर आहे ते समजा राखीव, आणि मग कळेल की तुमची नीती काय ते. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा केला म्हणजे सोल्युशन निघतं असं नव्हे. कृषी कायदा वापस घेऊन हे तुम्हीच सगळ्या लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून राजकारणाच्यासाठी हे जे काही भूलभुलैया तुमच्यासमोर उभा केलेला आहे त्याच्या मागचं हे गौड बंगाल ओळखा आणि त्याला कडाडून विरोध करून अतिशय साधक बाधक अशी ओबीसींच्या विकासाची अनुकूल ठरणारी अशी धोरणं राबवा.